महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असता पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी विधान भवनात फलक झळकावत जिल्ह्यातील विविध मान्यवरांवर जोरदार आंदोलन केले। यावेळी आमदार निकोले यांनी आमची एकच जिद्द, वाळवंट बंदर रद्द, आदिवासी पैसा भरती झालीच पाहिजे, नोकरी आमच्या हक्काची नाही तर कोणाच्या बापाची, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांच्या मालाला हमीभाव द्या, अशा जोरदार घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आल्या। या दरम्यान निकोले म्हणाले की गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतात अवधानी खारफुटीची तीव्र झाडे आली तर ती बुजवण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्यांनी केला तर त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। इथे तर चक्क समुद्रामध्ये 5000 एकर क्षेत्रात मातीचा भराव करून हे विनाशकारी वाळवंट बंदर प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने आखला आहे। हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय धोक्याचे आहे। तर आदिवासी भागातील उच्च शिक्षित मुलामुलींना रोजगार मिळावा हा त्यांचा हक्क आहे, कारण या क्षेत्रामध्ये पैसा कायदा लागू आहे। तसेच जागांचा पोशिंदा समजलेला जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतोय। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे अशी मागणी आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सातत्याने विविध ठिकाणी आंदोलन करून करण्यात येत असते। त्याच अनुषंगाने आज ही मागणी आम्ही विधान भवनात करत आहोत असे आमदार निकोले यांनी सांगितले। सत्येंद्र मातेरा, स्टार महाराष्ट्र न्यूज, पालघर।